नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 15 सप्टेंबर 2025चे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न जे सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। सुरुवातीला कालचा जो खास प्रश्न होता तो आपण बघूया। तर कालचा विचारलेला प्रश्न होता, खालीलपैकी कोणी अलीकडेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा म्हणजेच AIIA संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रदीप कुमार प्रजापती। प्रोफेसर प्रदीप कुमार प्रजापती यांची ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा दिल्लीचे संचालक म्हणून नेमणूक झाली। त्यांची ही नेमणूक संघीय कॅबिनेटच्या मंजुरीने झाली आहे। ते या पदावर 5 वर्षे किंवा निवृत्ती वयापर्यंत कार्यरत राहतील। तर आता बघूया आजच्या व्हिडिओमधला पहिला महत्त्वाचा प्रश्न। तर आजचा पहिला प्रश्न आहे, 2025 मधील ऑपरेशन सिंदूर दरम्यान कोणती नवीन तंत्रज्ञान प्रणाली प्रथमच वापरली गेली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संभव। भारताने संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात ऐतिहासिक झेप घेतली असून देशातील पहिलीच संभव ही पूर्णपणे स्वदेशी सुरक्षित मोबाईल संवाद प्रणाली तैनात केली आहे। 2025 मधील ऑपरेशन सिंदूर या महत्त्वपूर्ण लष्करी मोहिमेदरम्यान संपूर्ण इंडियन आर्मीने केवळ संभव प्रणालीवर आधारित सुरक्षित संवादाचा वापर केला। उपेंद्र द्विवेदी जे इंडियन आर्मीचे सेना प्रमुख आहेत यांनी सांगितले की या मोहिमेत परदेशी संवाद ॲप्स जसे की व्हॉट्सॲप याचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला होता। त्यांच्या जागी स्वदेशी विकसित M-Sigma ॲपचा वापर संभव उपकरणांवर करून सुरक्षित आणि सांकेतिक संवाद साधण्यात आला। आजचा आपला पुढला प्रश्न आहे, अलीकडेच पहिल्या ग्रीन हायड्रोजन संशोधन आणि विकास परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली येथे। ही परिषद आयोजित करण्यात आली होती डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र दिल्ली येथे। 11 ते 12 सप्टेंबर 2025 या दरम्यान या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते आणि आयोजक होते नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार। ऊर्जा कंपन्या, हायड्रोजन स्टार्टअप्स यांचे उद्योग प्रतिनिधी, IITs, IISCs आणि NITs आणि इतर संशोधन संस्था यांचे शास्त्रज्ञ आणि संशोधक तसेच ऊर्जा आणि पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी हे या परिषदेमध्ये सहभागी होते। आता या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट काय होते? तर हरित हायड्रोजन उत्पादन आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी नवीन तंत्रज्ञानावर चर्चा करणे, ऊर्जा संक्रमणात भारताची भूमिका बळकट करणे, तसेच उद्योग, संशोधन संस्था आणि सरकार यांच्यात सहयोग आणि नेटवर्क वाढवणे हे या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट होते। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी परिषदेत उपस्थित राहून हरित हायड्रोजनचा धोरणात्मक महत्त्वावर प्रकाश टाकला। त्यांनी ऊर्जा क्षेत्रात हरित हायड्रोजनचा वापर वाढवण्यासाठी सरकारी समर्थन देण्याचे आश्वासन दिले। आजचा आपला तिसरा प्रश्न आहे, अलीकडे भारतीय सैन्याने सियोम प्रहार सरावाचे आयोजन कोठे केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अरुणाचल प्रदेश। अरुणाचल प्रदेश येथे सियोम प्रहार सरावाचे आयोजन करण्यात आले। हा सराव अरुणाचल प्रदेशमधील सियोम जिल्हा येथे पार पडला। भारतीय सेनाने याचे आयोजन केले होते। आता या सरावाचे कोणते कोणते उद्दिष्ट होते? तर पर्वतीय व दुर्गम भागात लढाऊ तयारी वाढवणे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत समन्वय व प्रतिसाद क्षमता तपासणे। याचे कोणते वैशिष्ट्य होते? तर नाईट ऑपरेशन्स, ड्रोन वापर, रिअल टाईम वॉर गेमिंग, तसेच आधुनिक कम्युनिकेशन व AI आधारित प्रणालींची चाचणी हे या सरावाचे काही प्रमुख उद्दिष्टे किंवा वैशिष्ट्य होते। महत्त्व काय? तर भारत चीन सीमेवरील सज्जता बळकट करणे आणि सैनिकांची ऑपरेशनल तयारी मजबूत करणे हे या सरावाचे महत्त्व होते। आजचा पुढचा प्रश्न, भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी AI मंत्री डायला याची नियुक्ती करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर अल्बेनिया हा जगातील AI मंत्री डायला याची नियुक्ती करणारा पहिला देश बनला आहे।
अल्बेनिया हा जगातील पहिला देश आहे ज्याने AI आधारित आभासी मंत्री नियुक्त केली. या मंत्र्याचे नाव आहे डायला, जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नियुक्तीचा उद्देश काय आहे तर भ्रष्टाचाराविरुद्ध प्रभावीपणे लढा देणे, शासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवणे, डेटा आधारित निर्णय प्रक्रियेला गती देणे. आणि या AI मंत्र्यावर कोणकोणत्या मुख्य जबाबदाऱ्या राहणार आहेत तर शासकीय कागदपत्रे, करार आणि व्यवहारांची AI द्वारे तपासणी व विश्लेषण करणे, तसेच संशयास्पद आर्थिक व्यवहार ओळखणे. हे या डायला जो AI मंत्री आहे त्याच्या काही प्रमुख जबाबदाऱ्या राहणार आहेत. आजच्या व्हिडिओमधला पुढला प्रश्न, जगात सर्वप्रथम हाडे जोडणारे गोंद म्हणजेच बोन ग्लू तयार करणारा देश कोणता आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चीन. चीनमध्ये बोन 2 नावाचा एक जैवगोंद म्हणजेच बायो ग्लू विकसित केला आहे जो फ्रॅक्चर उपचारासाठी उपयोग होऊ शकतो. हा गोंद जिलेजियांग प्रांत येथील सर रन शॉ हॉस्पिटल या संशोधन संघटनेने तयार केला आहे. कोणी तयार केला आहे तर सर रन शॉ हॉस्पिटल या संशोधन संघटनेने. बोन 2 हे गोंद 2 ते 3 मिनिटात फ्रॅक्चरला जोडू शकते, अगदी रक्तप्रवाहित वातावरणातही. त्याचा उपयोग प्लेट्स आणि स्क्रूज वापरण्याची सर्जरी कमी करण्यासाठी होऊ शकतो आणि तो शरीरात स्वतः शोषला जाऊ शकतो. प्रयोगशाळेतील चाचण्या व काही प्राथमिक रुग्ण चाचण्या करण्यात आल्या आहेत आणि त्या सकारात्मक आहेत. आजचा प्रश्न 6वा, अलीकडे कोणत्या प्राणी संग्रहालयात आशियाई विशालकाय कासवांचे कृत्रिम प्रजनन करण्यात आले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, मणिपूर. मणिपूरमध्ये आशियातील सर्वात मोठ्या कासवाची कृत्रिम उबवणी यशस्वीपणे पार पडली. हा जो प्रयोग आहे तो संघर्षग्रस्त मणिपूर राज्यात करण्यात आला. यामध्ये कोणत्या संस्था सहभागी होत्या तर मणिपूर झूलॉजिकल गार्डन इम्फाल आणि इंडिया टर्टल कन्झर्वेशन प्रोग्राम ITCP यांचा यामध्ये सहभाग होता. प्रयोगाचे मुख्य उद्दिष्ट आशियातील भूप्रदेशावर आढळणाऱ्या एशियन जियांट टॉर्टॉइज या सर्वात मोठ्या कासवाचे संवर्धन आणि संरक्षण करणे असं आहे. या प्रयोगाद्वारे कृत्रिम उबवणीतून एकूण 28 पिल्लांचा यशस्वी जन्म झाला. हा प्रयोग आशियाई भूप्रदेशावरील सर्वात मोठ्या कासवाच्या कृत्रिम उबवणीचा पहिला यशस्वी प्रयत्न ठरला असून कासव संवर्धनासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. आजचा 7वा प्रश्न, फ्रान्सचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सेबॅस्टियन लेकॉर्नो. तर जे सेबॅस्टियन लेकॉर्नो आहे यांचे फ्रान्सचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 9 सप्टेंबर 2025 रोजी त्यांची नियुक्ती झाली. राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी फ्रान्सवा बारियू यांचा विश्वासदर्शक ठरावात पराभव झाल्यानंतर पंतप्रधान पदासाठी सेबॅस्टियन लेकॉर्नो यांची नियुक्ती केली. त्यांचं वय 39 वर्ष असं आहे आणि त्याआधी त्यांनी संरक्षण मंत्री, परदेशी विभाग मंत्री आणि स्थानिक प्रशासन मंत्री यासारखी पदे जे आहेत ते सांभाळलेली आहेत. लेकॉर्नो यांचे काय उद्दिष्ट आहेत तर फ्रान्समधील विभाजित संसदेत एकता आणणे, 2026च्या राष्ट्रीय बजेटला मंजुरी मिळवून देणे आणि देशाच्या आर्थिक स्थितीला सुधारणे असे त्यांचे उद्दिष्ट आहेत. प्रश्न 8वा आहे, अलीकडे FSIBने स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBIचे व्यवस्थापकीय संचालक MD म्हणून कोणाच्या नावाची शिफारस केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, रवी रंजन. रवी रंजन यांना भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक बनवण्याची शिफारस FSIBने केली आहे. ते सध्या SBI ग्लोबल मार्केट्स विभागाचे MD आहेत. 33 वर्षाचा त्यांना या क्षेत्रामध्ये अनुभव आहे. 1991 मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून त्यांनी SBI मध्ये करिअरची सुरुवात केली. कॉर्पोरेट अकाउंट्स ग्रुपचे नेतृत्व केले जिथे रुपये 6.68 लाख कोटींच्या पोर्टफोलिओचे त्यांनी व्यवस्थापन केले.
FSIBने 2025मध्ये एकूण 9 उमेदवारांची मुलाखत घेतली. त्यापैकी रवी रंजन यांची MD म्हणून नियुक्तीची शिफारस करण्यात आलेली आहे. अंतिम मंजुरी कॅबिनेटच्या नियुक्ती समितीकडून मिळणार आहे. विनय M. टोनसे यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर 2025 रोजी संपणार आहे आणि त्यानंतरच नव्या MDची तिथे नियुक्ती करण्यात येईल. आजचा 9वा प्रश्न, अलीकडे अखिल भारतीय थल सैनिक शिबिर 2025 कोठे संपन्न झाले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय C, दिल्ली येथे. अखिल भारतीय थल सैनिक शिबिर 2025 हे राष्ट्रीय कॅडेट कोर म्हणजेच NCC द्वारे आयोजित एक प्रमुख प्रशिक्षण शिबिर होते, ज्याचं दिल्ली येथील DGNCC कॅम्पमध्ये 11 सप्टेंबर 2025 रोजी समारोप झाला. यामध्ये 1547 कॅडेट्स सहभागी झाले होते. या कॅडेट्सचे प्रतिनिधित्व 17 NCC निदेशालय करत होत्या. 1 ते 11 सप्टेंबर म्हणजेच 12 दिवसांचा या शिबिराचा कालावधी होता. यामध्ये हत्यार फायरिंग, नकाशा वाचन, दुरी आणि क्षेत्रमोजणी, आरोग्य आणि स्वच्छता यासारख्या प्रमुख स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या. लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंग, जे NCCचे महासंचालक आहेत, यांनी समारोप समारंभात उपस्थित राहून कॅडेट्सना मार्गदर्शन केले. आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, अलीकडे कोण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, म्हणजेच लॅरी एलिसन. तर लॅरी एलिसन हे एलॉन मस्कला मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. यांचं पूर्ण नाव आहे लॉरेन्स जोसेफ एलिसन. जन्म झाला 17 ऑगस्ट 1944 न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्समध्ये. युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो येथे त्यांनी शिक्षण घेतले, पण ते पूर्ण केले नाही. लॅरी एलिसन हे ओरॅकल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक आणि सध्याचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आहेत. 10 सप्टेंबर 2025 रोजी ओरॅकलच्या शेअर्समध्ये 40% वाढ झाल्यामुळे त्यांच्या संपत्तीमध्ये एका दिवशी $101 अब्जची वाढ झाली, ज्यामुळे त्यांची एकूण संपत्ती $393 अब्ज एवढी झाली. या वाढीमुळे ते एलॉन मस्क यांना मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न आहे, जगातील पहिले सिरॅमिक कचऱ्यापासून तयार केलेले पार्क, ज्याचं नाव आहे अनोखी दुनिया, हे कोठे उघडले गेले? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. जर व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.